आज तर घेतले बबिताचे काच काढून. या गुगल मॅपने आम्हाला अशा जागेवरती आणून फसवले जिथून आम्हाला बाहेर निघणं इम्पॉसिबल. तर कसं पब्लिक, मी तुमचा लाडका वैभव स्वागत करतो तुमचं माझ्या 100 जर्नी मध्ये. तर आजचा विषय असा होता की आम्हाला जायचं होतं नांदेड. आमच्या गावामध्ये नांदेडचं अंतर जास्त असल्यामुळे पहिले तर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलं आणि नीट गाडी नेऊन लावली वॉशिंग वर. कारण या गाडीचा कलर असा आहे की याच्यावरती थोडी पण धूळ सापडणार. गाडी वॉशिंग वरती लावून नीट निघालो पाणीपुरी खाण्यासाठी. आणि बहुतेक मुस्कान आणि मुस्कानच्या आशिकचं ब्रेकअप झालं तर याने चपलांना घालण्याचं वर्त धरलं. आता लवकर जर मुस्कान मॅसेज नाही केला तर हे पट्ट्या त्याच्या पायाची तगदाडी 100% काढून घे. पहिले तर पोहोचलो पाणीपुरी खाण्यासाठी. माझी पाणीपुरी तर खाऊन झाली होती, परंतु या दोघांचं काहीतरी अलग चालू. पाणीपुरी खायच्या नावाखाली गप्पा मारत बसले. मी तर म्हणले यांचं काय होत नाही, त्यामुळे डायरेक्ट मी पोहोचलो गाडी आणि गाडीची वॉशिंग पण जवळपास कंप्लीट होत आली होती. आणि भाऊ पण आपला फॉलो होता म्हणून भाऊन आपली गाडी पण चकाचक धुवून ठेवली. गाडी धुवून झाली, डायरेक्ट पोहोचलो नांदेडमध्ये. नांदेडमध्ये पोहोचलो पहिले तर गाडीचे काच काढून घेत, कारण की या काच मधून आवाज जास्त येत होता. पहिले तर ते आवाज बंद करून घेत आणि बाकीचे गाडीचे काम करून डायरेक्ट निघालो नांदेडच्या बाहेर. हे पण या गुगल मॅपच्या भरोश्यावर. आणि या मॅपने आम्हाला बरोबर भाजीपाला मार्केटमध्ये आणून आणि या मार्केट मधून बाहेर निघाला आम्हाला जवळपास 2 तास लागले. आणि आता घराकडे जायला उशीर पण जरा जास्त झाला होता. याने तर मस्त गाडीमध्ये झोप घेतली, परंतु मला गाडी चालवत घरापर्यंत यावं लागली.